नमस्कार. आजच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे. चला तर बघूयात आपल्या आजच्या ठळक घडामोडी. निनाद म्युझिकल इव्हेंट्स प्रस्तुत सोलफुल मेलोडीज या सदाबहार गीतांच्या वाद्यवृंदासह कार्यक्रमाचे आयोजन पुण्यातील सदाशिव पेठेतील राजवाडे सभागृह येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाची संकल्पना सिनेगीत अभ्यासक, गायक व वादक प्रकाश मांडके यांची होती. या कार्यक्रमाची निर्मिती व आयोजन गायिका माया बापट यांनी केले होते. या कार्यक्रमाचे आयोजन निनाद बापट व सह आयोजिका अश्विनी के यांनी केले होते. यावेळी सिनेगीत अभ्यासक, गायक व वादक प्रकाश मांडके उपस्थित होते. त्यांच्या हस्ते या कार्यक्रमात नुकताच बालगंधर्व पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यासाठी ध्वनी संयोजक आप्पा कांबळे व रिदम वादक विजय भोंडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात प्रकाश मांडके, माया बापट, अश्विनी के, वंदना जोशी, अलका जोशी, नीना सावला, सुचेता देशपांडे, अमोल द्रविड, राजीव पवार, डॉक्टर शिवसाई दीक्षित, डॉक्टर कामत, नितीन चिंचवडे, बाळू जुन्नरकर या गायकांनी आपली बहारदार गीते सादर केली. या कार्यक्रमात रशीद शेख कीबोर्ड, रमेश चिंतामणी सोलापूरकर सॅक्सोफोन, विशाल अडसूट रिदम मशीन, नितीन पवार कीबोर्ड या वाद्यवृंदांनी साथ संगत केली. हा कार्यक्रम गोल्डन इराचे प्रसिद्ध सॅक्सोफोनिस्ट स्वर्गीय मनोहारी दा यांना गीतांद्वारे आदरांजली म्हणून समर्पित करण्यात आला. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन माया बापट यांनी केले. कार्यक्रमास पुणेकर रसिक श्रोत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
होत्या. तिरपा आता तिरपा retire तिरपा झाल्या आणि ह्या गायन क्षेत्राकडे वळलेल्या आहेत. तर त्यांच्याबरोबर गाणी म्हणताना किंवा ह्या क्षेत्रामध्ये काम करताना मला खूप आनंद होत आहे. जसं की गायन हा माझ्या आवडीचा विषय आहे आणि त्यांनीच मला प्रथम स्टेज जे शो असतो तो त्यांच्यामुळे मी करू शकले. 1 वर्ष झाले या गोष्टीला आणि त्यांचे मी खूप मनापासून आभार मानते. आणि आजच्या लाईव्ह प्रोग्राममध्ये पण त्यांनी मला खूप छान संधी दिली. मला माझ्या येण्याची शाश्वती आज नव्हती, तरी पण मी घाई गडबड करून जरा लेटच पोचले प्रोग्रामला. पण आजचा कार्यक्रम छान झाला आणि त्यांच्यामुळं मी ह्या लाईव्ह शोमध्ये छान पद्धतीने परफॉर्म करू शकले आणि त्यांचा मला सदैव ह्या गोष्टीसाठी असाच पाठिंबा आहे. त्यांच्यामुळे मी खूप प्रगती करत आहे दिवसेंदिवस. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. धन्यवाद. आणि मी हॉस्पिटलमध्ये जॉब करते नर्सचा, पण हे गाण्याचं क्षेत्र मला खूप आवडतं. माझ्याशी सांगून मी पण ह्या संगीत क्षेत्रामध्ये आले. त्यांनी लाईव्ह शो घेतला, तो खूप छान झाला आणि त्यांना खूप लोकांनी प्रतिसाद दिला. सर्व कलाकार आणि गायकांना हार्दिक शुभेच्छा आणि धन्यवाद. मी अश्विनी क्षीरसागर बारामतीचे आहे आणि माया बापट यांच्याविषयी काय सांगावं, जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. त्यांनी पुण्यामध्ये म्हणजे 2 शो आधी केले कॅराओकेचे. हा 3रा शो लगेचच त्यांनी लाईव्हचा घेतला. खूप मोठं धाडस त्यांनी केलं आणि त्या धाडसाला सगळ्यांनी प्रोत्साहन दिलं. तर मी एवढंच सांगेन की असेच माया मॅडमचे खूप सारे प्रोग्राम पुण्यामध्ये व्हावेत आणि न भूतो न भविष्यती असे व्हावेत. नमस्कार. स्टार्ट. मी एन के चिंचकर बोलत आहे. आजचा जो कार्यक्रम माया मॅडमजीचा झाला आहे तो खूप चांगला आणि छान झाला आणि सॅक्सोफोनशिवाय गाण्याला मजाच नाही, एवढं मात्र तेवढं. सॅक्सोफोन हे वाद्य गाण्यामध्ये खूप म्हणजे प्राणच आहे, गाण्याचा प्राणच आहे सॅक्सोफोन. याचं म्हणजे खूप प्रतीकच आहे सॅक्सोफोन. आणि माया मॅडमचा कार्यक्रम छान झाला आणि पुढे अशाच प्रगतिशील हो ही अपेक्षा. आवाज लागते. मी आम्बुशन फॅक्टरीमध्ये ऑफिसर म्हणून रिटायर झालो. मला रिटायर होऊन 13 वर्ष झाल्यात. आपण ही आवड आहे. ही आवड ॲक्च्युली मी थोडीशी कालच्या कारणामुळे डिस्टर्ब झालो होतो, सोडली होती. परंतु असे हेनीसारखे कलाकार मला भेटले आणि यांच्यामुळं आणि माझ्या संगीतात परत पदार्पण झालं. आणि आज मी लाईव्ह शो मॅडमने ठेवला होता. रशीद साहेब होता, बसले होते कीबोर्डवर. त्यांच्याबरोबर मी 25-30 वर्षापूर्वी शो केले होते लाईव्ह शो. अतुल लोंढे, रवी वाराते, बाकीचे रशीद, हे सगळे माझ्याकडे जुने कलाकार होते. पाषाणकर साहेब, सुबोध चांदोडकर, पण त्यांना आता त्यांचं नाव कोणी घेतलं तर कोणी ओळखत नाही. बरोबर. आज तुमच्या या मुलाखतीमुळं आम्हाला 2 शब्द बोलता आले. मायादी साहित्याचा कार्यक्रम उत्तम व्हावा हे चांगले आमच्या असंच अत्यंत झाली स्वामी समर्थाची कृपेने. धन्यवाद. तुम्ही जे कॉपरेशन दिलं तुमचेही धन्यवाद. नमस्कार, मी रशीद शेख, संगीत संयोजक, कीबोर्ड वादक. गेले 25 वर्ष मी कीबोर्ड वादन या क्षेत्रामध्ये आहे. आज आमचा कार्यक्रम या ठिकाणी राजवाडे सभागृहामध्ये झाला 26 जुलै आणि बापट मॅडम यांच्या सर्व सहकाऱ्यांनी हा आयोजित केला होता. तर या कार्यक्रमाची मेन थीम अशी होती की मनोरंजनांना हे स्मरणात त्यांनी केला होता. मनोरंजन म्हणजे ज्येष्ठ सॅक्सोफोन वादक. तर जास्तीत जास्त सॅक्सोफोनची गाणी मी घ्यायचा प्रयत्न केला यामध्ये आणि आमच्या इथे रमेश सोलापूरकर आमचे ज्येष्ठ कलाकार आहेत, त्यांनी ती गाणी सादर केली, लीला सादर केली. आता आम्ही तसं तर आम्ही बऱ्याचशा सिनेकलाकारांबरोबर आणि गायक कलाकार, जसं त्यामध्ये शंकर महादेवन असतील, सुदेश भोसले असतील, साधना सरगम असेल, नेहा कक्कर असतील, यांच्याबरोबर मी नेहमी कार्यक्रम करतो. मला पण यांच्याबरोबर कार्यक्रम करताना एक वेगळापण असं की हे या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवतात नवीन, त्यावेळी यांच्या चुका होतील किंवा काय होतील यांना सांभाळून घेणं हा महत्त्वाचा पार्ट आहे याच्यामध्ये. आणि त्यांनी सहकार्य केलं, खूप प्रॅक्टिस केली, कराओकेवर खूप करतात ते, पण त्यांनी लाईव्हमध्ये त्यांनी डेअरिंग केली मुळात, की बऱ्याच लोकांना असं वाटतं लाईव्हवर कसं गायचं, अडचण येतील, खूप शब्द दिसत नाही, तर स्क्रोलिंग होत नाही असं तसं. पण यांनी सर्वांनी खूप छान गायलं आणि आमचा अनुभव खूप छान राहिला आणि तुमचं खास कौतुक, छान गायलं तुम्ही फिमेल व्हॉईसमध्ये. आणि यांनी असे करावे कार्यक्रम, आम्ही यांना नक्की सहकार्य करू आणि सर्वांना शुभेच्छा. जाने मन देखो 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 टूटना चूड़ी नहीं है मेरा, चूड़ी नहीं
नहीं है मेरा दिल है, देखो देखो टूटना चूड़ी नहीं है मेरा। ओ फिर हमसे न उलझना, नहीं लट और उलझन में पड़ जाएगी। ओ पछतागी कुछ ऐसे कि यही सुर्खी लबों की उतर जाएगी। ये सजा तुम भूल न जाना, प्यार को ठोकर मत लगाना, कि चला जाऊंगा फिर मैं न जाने कहाँ। ओ मेरे सोना रे सोना रे सोना रे, दे दूंगी जान जुदा मत होना रे। मैंने तुझे जरा देर में जाना, हुआ कसूर खफा मत होना रे। मैंने तुझे जरा देर में जाना, हुआ कसूर खफा मत होना रे। ओ मेरे सोना रे सोना रे सोना, तेरे बिन कुछ नहीं भाता है मुझे, हर तरफ तू नजर आता है मुझे, हर तरफ तू नजर आता है मुझे। जिंदगी तारों की बारात हो गई, जिंदगी तारों की बारात हो गई, जिसे डरते थे वही बात हो गई। आहा हा हा आहा हा हा। प्यार करने वाले अरे प्यार ही करेंगे, जलने वाले चाहे जल जल मरेंगे। प्यार करने वाले अरे प्यार ही करेंगे, जलने वाले चाहे जल जल मरेंगे। मिलके जो धड़के हैं दो दिल हरदम ये कहेंगे, कहीं बीते ना हो कहीं बीते ना ये रातें, कहीं बीते ना ये दिन। गाता रहे मेरा दिल, तू ही मेरी मंजिल। माझं नाव माया बापट, ऑर्गनायझर कम गायिका। आज हा लाईव्ह शो मी अरेंज केला होता 16 जुलै 2026ला। प्रेक्षकांचा खूप छान प्रतिसाद मिळाला। त्याचबरोबर वादक ज्यांनी मला खूप छान सहकार्य केलं की नवीन ऑर्गनायझरवरती त्यांनी विश्वास टाकला आणि आमच्या शोला होकार दिला। पहिला शो कॅन्सल होऊनसुद्धा ते माझ्यासोबत राहिले आणि हा शो त्यांच्यामुळे यशस्वी झालेला आहे। मला पाठिंबा देणारे माझे भरपूर कलाकार आहेत जे ऐन वेळेला उपस्थित झाले आणि हा कार्यक्रम त्यांच्यामुळे सुद्धा रंगत आलेली आहे। खूप हितचिंतक आहेत, माझे मित्रमैत्रिणी आहेत या स्टेजवर येण्यासाठी। माझं क्षेत्र हे नर्सिंगचं असूनसुद्धा या क्षेत्रातसुद्धा मला खूप मोठा कलाकार परिवार मिळालेला आहे। सर्वांचं मनापासून धन्यवाद। पुढील कार्यक्रमासाठी असंच उत्स्फूर्तपणे दाद द्यावी अशी मी सर्वांना नम्र विनंती करते। थँक्यू। काय नेमकं थीम आजच्या कार्यक्रमाची थीम ही सोलफुल मेलोडीज होती। श्री मनोहरी दा यांच्या स्मरणार्थ होते। त्या काळातले हे सर्व जी गाणी होती ही जुनी गाणी आहेत, त्यावेळेस ही गाजलेली गाणी आहेत जी आत्ता त्यातले कोणीच वादक हयातीत नाही आहेत। त्यामुळे आम्ही हा प्रयत्न केला छोटासा की त्यांना ही श्रद्धांजली म्हणून हा शो आम्ही अरेंज केला होता।